नाग्या काही घाबरलो ना मी. आता घाबरायचं ते तुझ्या दुश्मनांनी. तू निवांत झोप, अजिबात लोड घेऊ नको. आता कोणी येऊ देत की हात लावायला, त्याचे हात तोडतो का नाही बघ. जो आपल्या भावाला नाडला त्याला जित्ता काढला. मी तर चांबडीच लोळवत असतो त्याची. अरे खिडखिडी करतो ना तुम्ही, बघाच आता. शिलाजीराव, अहो तुमची तब्येत किती, तुम्ही बोलताय किती. हा अंगावर नाही मासाने कसला माझे हो. फेकाची दांडकी निघायच ना. अरे थांबा. अरे पोरं काय दांड्या खेळायला आणलेत का? मी दांडकी मारायला आणलेत. आजपासून ही तुझ्या बॉडीगार्ड आहेत. बॉडीगार्ड नाग्या, वाईट झेपल पचल सोसल असं काहीतरी बोलला का? हा जोवर आम्ही इथे ना तुला काहीच होणार नाही. आता कोणी नजर वर करून बघते की तुझ्याकडं, त्याचं डोळं काढून गोट्या कशा खेळायचं ना तीच दाखवतो बघ. नाग्या, तुला काय दाखवायचंय ना ते नंतर दाखव. पहिले यासनीत न घालो बाबा. एवढे भिऊन चालतंय वे. जाओ तुम्ही, जाओ लवकर. अरे थांबा. अरे येऊ दे समोर नको कोणी बी, मग दाखवतो एकेकाला. भेकडा गत मागणं हल्ला केलाय आमच्या वाघावर, म्हणून हे बॉडीगार्ड. आणि तुम्हाला बी सांगतोय इथून कुणी बी हलायचं नाही. नाहीतर बघा तुम्हाला बी दाखवतोच. मी तर कुठेच जात नसतो बघ. हिरो भैयासाठी दुश्मनाचा जीव घेतो का ना तुम्ही, बघाच आता. अरे पिल्या, आधी स्वतःचा जीव केवढा आहे ना ते बघ आणि बोल. नाग्या, तुला शेवटची विचारतोय, त्यांना जायला सांगणार आहेस का नाही? अरे तुम्ही जाणार का नाही? नाही. नाही. ठीक आहे, मग करा काय करायची. हरणागे घरी कधी जाणार आहेत सगळी? आता आम्ही 24 तास ऑन ड्युटी आहे. रिस्क नाही घेणार भावा. काल तुझ्यावर हल्ला झालाय. आला का पण वाचलो की त्यातनं. त्या कॉकटेलच्या घरच्या कामवाल्या पोरीमुळे वाचलायस. तिने का तुझा जीव वाचवला आणि तिला तू थँक्यू बोलायचं सोडून तिच्याशीच भांडून आलायस. आला का? माझं चुकलंच जरा. तिने वाचल्यानंतर असं भांडायला नव्हतं पाहिजे तिच्याशी. तिच्याशी भांडल्यापासून ना असं मला कसं तरीच वाटते माहिती का. अरे पण एवढं लोड कशाला घेतो? तिला भेटून सॉरी आणि थँक्यू एकत्रच बोलून टाक ना. होय होय, बोलाय पाहिजे. तिथली काम आटपतो आणि तिला भेटायला जातो. वय वय जाऊ. आता तुला सोडत नसतो एकट्याला कुठं. आमदाराला बी एवढी सिक्युरिटी नसते. वीरू भैयांचं वजन वाढत चाललंय बरं का काकी. निशा वहिनींचा पायगुल, दुसरं काय. मम्मी बघितलं का निशाचा पायगुण किती चांगला आहे? होय, दिसतोयच की. म्हणजे तुला पण कळलं तर की निशाच्या पायगुणामुळे मी वाचलो. म्हणजे मम्मी बघ, तुला वाटतंय की निशाचा पायगुण चांगला नाही म्हणून मला युवा अध्यक्षाचं पद मिळालं नाही. पण तूच विचार कर, जर युवा अध्यक्षाचं पद मला मिळालं असतं तर जो हल्ला वीरूवर झाला
तो माझ्यावर झाला असता आणि त्यात माझा जीव बी जाऊ शकला असता. पण असं काहीच झालं नाही. का सांग बरं? अगं निशाचं पायगुण चांगलंय म्हणून. पृथ्वी, तू बायको संग लय वेळ राहत जाऊ नकोस हा. मला लय काळजी वाटते तुझी. ए अरे बाबा, तुम्ही का छळ लावलाय माझा? हा, तुमच्या बापाने असं बदा पाणी ओतलं होतं रे. खायला का झाडं सुकून जातील की अशानं? काय लावलंय तुम्ही एक धंदा राव. आमदार साहेब, लांब राहायचं आमच्या वीरापासनं. राजवीर काय? अहो साहेब, हे आपणच आलेत माझं बॉडीगार्ड म्हणून. ए सारखा साईडला चला. आमदार साहेब, तुम्ही आज अचानक इकडं? कालच्या विरूच्या भाषणाची सगळीकडे चर्चा जोरात आहे. अंकुशरावाचा चांगलाच माज उतरवलाय असं ऐकलं आम्ही. इथनं निघालो होतो म्हणून म्हटलं कौतुक करून जावं. मीच भाषण पाठ करून घेतलं होतं वीरूचं. पाठ केलेलं भाषण काळजाचा ठाव घेत नाही कांचनताई. काळजापासून बोललेलं काळजाला भिडतं हे काय माहित नाही बाई आम्हाला. राजवीरराव, तुमचा दरारा ऐकून होतो, आज बघितला मी. चांगलंय चांगलंय. कार्यकर्त्यांचं असं प्रेम मिळायला भाग्य लागतं. अशीच प्रगती करत राहा. आम्ही आहोत तुमच्या पाठीशी. चला निघतो. चला येतो कांचनताई. अहो साहेब, या तरी. काय काम होतं? नाही नाही, तसं काहीच काम नव्हतं. तुमच्याकडे आलोच नव्हतो. पोराचं कौतुक करावं म्हणून म्हटलं धावती भेट घ्यावी. निघतो आता. चला. काय रे वीरू, झालं का तुझं आमदार साहेबांसोबत शक्ती प्रदर्शन करून? का की अहो, काय रे पोरानो, काय चाललंय? चला इथनं निघायचं बघा. काय काम धंदा नाही आहेत का तुम्हाला? हा, निघा इथनं. इथली कारभारीन मी आहे. काकी, मान विरूला आणि मग तुम्हालाच की. ए चला निघा इथनं. जे काय ते घराच्या बाहेर. चला निघा. दीपे, जाग, निरगुडीचा फोक घेऊन येस नी. माझ्या तोंडावर वीरूचं कौतुक करून गेले साहेब. खरंच चांगलंय तुझ्या बायकोचा पायगुण. हीच संधी आहे. आजूबाजूला कोण नाही ना, तर त्या कॉकटेलच्या घरी जाऊन त्या कामाला मॅडमला सॉरी म्हणावं आणि माफी पण मागून यावी.
ए गाडी कोणाची माहित नाही का? चल मागे गाडी. अरे कोणाची का असा ना, रिवर्स गेअर टाकायचा, रिवर्स गेअर. आम्ही आलो आता, आम्ही. विषय एंड. ए गाडीत कोण बसले माहित नाही का तुला? कुणी का असं ना, माग घ्यायची म्हणजे घ्यायची. तो विरूबाह्याचा ताप आहे, सांग त्याला. अंकुशराव पाटलाच्या गाडीनं कधी कुणामोर रिवर्स गेअर नाही टाकला. तरुण रक्त आहे, उगच रस्त्यावर सांडाय न ग. बाजूला घ्या गाड्या. ना घ्या, उगाच विषय नको वाढवायला. आपण नाही, ह्या अंकुशराव पाटलानं वाढवलाय मॅटर. राजकारणात 3 वेळा रिवर्स गेअर पडलाय, तरी मी मात जाईना ह्याचा. हे टरमळ्या, कोण आहेस रे तू? लय खडा खडा करायला लागलाय. ड्रायव्हर, घाला गाडी अंगावर, त्याशिवाय यांची मस्ती नाही उतरायची. अरे तुला गाडी पुढे घे म्हणतोय, तू मागं कुठे घ्यायला लागलाय? साहेब मला वाटतं आपण 2 पावलं माघार घेतलेली चांगली आहे. माने, राजकारण असू नाही तर आयुष्य तोंडावर पडलो तरी चालल, तर माघार घेणार नाही. साहेब पण आज घ्या, पक्षाच्या मिटिंगला चाललोय आपण. तुमच्यासारख्या मोठ्या राजकारण्यानं या गावातल्या चिल्लर पोरांच्या नादी लागून वेळ वाया घालवण्यात काहीच अर्थ नाही. तर बघा, त्यांच्याकडे नंतर पण बघता येईल आपल्याला. ठीक आहे. माकडं आपल्या गावात कुठं निघालेत? हा नमस्कार जग्गू दादा. नाही गावात आलो होतो. अहो तुमच्या गावात विरूची गँग घुसली आहे की. अहो ही 5-50 पोरं घेऊन आलेत. अहो त्यांनी आपल्या साहेबांना रिवर्स गेअर टाकून गाडी मागे घ्यायला लावली. नाही मी आपलं सांगायचं काम करतोय. कांते, पोरांना गाडीत बसायला सांग. रिवर्स गेअर अंकुशरावांनी टाकला, पण इज्जत आमची गेली. 0 मिनिटात गावातली सगळी पोरं मला बंगल्या पुढे पाहिजेत. होय दादा. जगदीशजी, असं कुठे चाललात घाई घाईनं? दुसऱ्या गावातली कुत्री आमच्या गावात शिरल्यात. शिकार तर केलीच पाहिजे ना. माझी शपथ आहे तुम्हाला,
तुम्ही काही वेडावाकडं नाही करणार आहात. वेडवाकडं वेडवाकडं काय असतंय आम्ही दाखवू त्यासनी. नका ना जाऊ तुम्ही तिकडे. माझ्या आयुष्याचा हिरो, सिनेमाचा हिरो गमावण्याची भीती वाटते मला. भीती कशाला म्हणतात ना ते आता आम्ही दाखवणार. चला येतो. थांबा जरा. गंगा, कामगिरी करायला निघालात. तुमच्या औक्षणासाठी ताट सजवलंय मी. गंगा, शोना किती करतेस माझ्यासाठी? तुमच्यासाठी नाही, माझ्या हिरोसाठी, सिनेमाच्या. तोंड गोड करते, घ्या. व्हॉट हॅपन्ड? काय झालं? साखर म्हणून मीठ चारलं तुम्ही. उप्स, सो सॉरी. ऍक्च्युली ते एक्साइटमेंट मध्ये. हरकत नाही. सॉरी. तुमच्या हातून मीठ पण साखर इतकंच गोड लागतं. चला येतो. हे वॉर तुम्ही जिंकूनच या. हा, वाट बघतेय मी तुमची. पैसे तुझं आहेत ना. मला नाही बोलायचंय तुझ्याशी. पण मला बोलायचंय तुझ्याशी, आणि ते बी लय महत्वाचं बोलायचंय. काल तू माझ्या डॅडीसनी लय चुकीचं बोललीस वैशी. अगं पण जे मला वाटतंय तेच त्या राजवीरला बी वाटतंय. त्याचं काय करणार आहेस तू? म्हणजे? अगं म्हणजे आज आपल्या गावात लय मोठा कुटाणा होणार. मला पिल्याचा फोन आला होता. वीरू आणि त्याची पोरं गावात बायका घेऊन गावात शिरल्यात. बायका? तसलाच आहे त्यो. अगं बायका, बाईक, टू व्हीलर वरनं पोरं घुसल्यात बघ आपल्या गावात. त्यासनी पण हेच वाटतंय की तुमच्या डॅडींनी वीरवर हल्ला केलाय म्हणून तर वीरू आणि त्याची पोरं गावात घुसल्यात बघ आपल्या. काय? अगं पण वैशे, आता काय करायचं आपण? आता जे काय करायचं ते जग्गू दादाच करतील बघ. जग्गू दादा? होय. अगं पिऊ, मी आता जग्गू दादासनी हत्यार खाली घेऊन जाताना बघितलंय बघ. काय? कोणाचं ना कोणाचं नक्कीच मुडदा पडणार आहे बघ. वैशे, असं नाही झालं पाहिजे. आपल्याला दादाला अडवायला हवं. चल.